अगं नीट पिळ की. मामा आजा कुठं आहे? चाललंय वाटतं. का रे रावले आज सकाळी सकाळी? आज भरतीच काम आहे ना, म्हणून सातारला चाललोय. होय. आजा, ए आजा, चल सातारला निघालोय. होय, भरतीचं काम आहे आज. बर, जाणार असशील तर गाडी घेऊन जा. नाही नको, वडापाव नाही तर एसटीनं जाईल. जयडे, अगं लक्ष कुठे तुझं? आता काय केलं मी? पिळून दे नीट. चल. अरे आजा थांब जरा, थांब. आता काय? हे कशाला? अरे चांगल्या कामाला चाललाय, जाताना दही साखर खायची असते. रावल्या तुला पण दर, मला पण दे. तुला बी घे. आजा जाताना पैसे नीट सांभाळून घेऊन जा बर का. आणि हे बघ, त्या माणसाकडनं रीसर पावती बिवती सगळी घे. कसं असतंय, आपल्याकडे पावती असलेली बरी बाबा. जीजे, आता भरतीच्या कामाची कधी पावती असते वय? अरे मग आपल्याला कसं कळायचं आपलं काम किती झालंय ते? पावती बिवती घ्यायला नको वय? अगं असं पावती बिवती काय नसती. बर, पैसे कुठे ठेवल्यात? हाय ठेवलेत. अरे खिशात कशाला ठेवल्यात? पिशवी घे, कुठं पडलं बिडलं, कुणी चोरलं बिरलं तर. जीजे, मी काय लहान आहे का आता? मला काय नेतच नाही तुम्ही पैसे. आता पार ऊसाची बिलं मीच आणायचो की बँकेतनं. तेव्हा बरं म्हणली नाहीस पैसे नीट आण, हे कर ते कर. अरे तसं नाही रे बाबा, महत्वाच्या कामात चाललायस ना, आणि त्यातनं लांब निघालायस. इथलं इथं असतं तर काय वाटलं नसतं. उगाच तिथं कुठं काय झालं बिलं तर. अगं कशाला काय होतंय? राहुल्या, पैशावर नीट ध्यान ठेवा बर का. काय काळजी करू नका जीजी, आणि मी असताना तर अजिबातच काळजी करू नका आज्याची. मामा येऊ का? अरे पण गाडी घेऊन गेला असता तर लगेच आला असता ना. म्हणजे लगेच पैसे बी भरून झालं असतं. नाही नको मामा, मी वडापाव नाही तर एसटीनं जाईन. जरा जपून जावा. काय रावल्या? होय. बर का राहुल्या, आजा जाताना वाटत कुणा संग बोलत थांबू नका बर का. जीजे, अगं तू नको काळजी करू, आम्ही नेतो बरोबर. हं मामा येऊ? हा, मामी येतो. या. ऑल दी बेस्ट अजिंक्य. काय रे रावल्या, लेट केला आज? होय, त्या आज्यानं उशीर केला. वाटलंच. हे काय वाटलं का? रावल्या, बळबळ बोलायची लई हौस असते ना एकेकांना. कसा बरा झाला वाटतं? झालं की, कावळ्याच्या शापानं गाय मरत नसती कधी. होय होय, नाही मरत कावळ्याच्या शापानं. काय मग आज कुठं दौरा? भरतीच्या कामाला चाललोय. अरे किती वेळ जात आहे? ती भरतीवाली बी वैतागले असत्याल. राहुल्या, दुसऱ्याच्या कामात कशाला पाहिजे लुडबुड? बघितलं का रावल्या,
स्वतः मध्ये मध्ये बोलून लुडबुड करायची आणि दुसऱ्यांना बोलायचं ए मला काय हाऊस नाही तुझ्या संग बोलायची. नाही ना? मग कशाला बोलतोय? तू कशाला बोलतीस मग? तुला कशाला पाहिजे चौकशी? चोमडी कुठली? चोमडी बोलायचं काम नाही हा आजा, सांगून ठेवते. चोमडीला चोमडी म्हणायचं नाही तर काय म्हणायचं? लय होते आजा. तुला किती वेळा सांगितलंय भरतीवरून बोलायचं नाही म्हणून? मी तुझ्याशी कुठे बोलती? मी तर रावल्या संग बोलते. तू रावल्या संग बोल नाहीतर आणि कोणा संग बोल, भरतीवरून बोलायचं नाही. मला काय पाहिजे ते मी बोलणार. लोकशाही आहे. ए, आली मोठी लोकशाहीवाली. तू भरतीवरनं बोल तरी मग सांगतो तुला. काय सांगणारस? येऊ दे की येळ, मग सांगतो. तू होत नसतो भरती. आता बोल. शिकले ए उतरा खाली आणि बसा दिवसभर भांडत. परत जर भांडला ना तर चालूकडे निवडी मारेन मी. शीतल, माझं एक काम आहे तुझ्याकडं. काय काम? मला पण गुडलक दे की. कसलं गुडलक? ते इक्याला दिलं तसलं, म्हणजे माझं पण काम होईल. ए आपल्याला हिच्या गुडलकची गरज नाही बरं का. तुझं काम होतंय वे गुडलक शिवाय? आपल्याला मिळालंय गुडलक. काय कुठले? कुणी दिलं असेल घ्यायला गुडलक? दिलं असेल की त्या मांजरीनं. मी बोलले ना बोका हाय हो. काय म्हणलीस ग? तुझ्याशी कोण बोलते? शीतल, दे की गुडलक. तुझ्या दोस्ताकडनं घे की. मला कोण बी गुडलक देत नाही. पाचवडच्या बाजारात 3000 झालं, कुडाळच्या बाजारात 4200, मुंबईच्या गोळे काकूंनी 7000चा माल उचलला आपल्याकडनं, म्हणजे एकूण टोटल 14200 आणि पहिले 18000 आहेत. कुणी दिला असतील एवढं पैसे? कुणी म्हणजे बायकांनी. कुठल्या बायका? हेच गोळे काकू, सुमी मावशी, सवी काकी. बचत गटाच्या बायकांनी? हा, मग आणि कोण देणार? अजिंक्य बचत गटाच्या बायकांकडे पैसे मागते आला असं वाटलं नव्हतं. अजिंक्य? त्यांचा काय संबंध? तू काय सांगतेस? तू काय विचारतेस? अगं मी विचारतेय, अजिंक्यना एवढं पैसे कुणी दिले असतील? जयडे, अगं कुठं लक्ष आहे तुझं? काय विचारते मी? कुणी पैसे दिले असतील एवढं अजिंक्यना? काय माहित. अगं मला वाटलं तू बचत गटाचं विचारतेस. ह्यांनी तर पैसे दिले नसतील ना? नाही नाही, अगं पप्पांनी नसतील दिले पैसे. तुला काय माहित? अगं म्हणजे मला असं वाटतंय की पप्पांनी नसतील दिले पैसे. ह्यांनी नाही दिले तर मग कुणी दिले असतील बरं? काय माहित. जीजी? नाही नाही, अगं जीजीकडे कुठं येतात तेवढे पैसे? तुला काय माहित? साठवले असतील तर? रोज ह्यांच्याकडनं 10 घेऊन साठवलंच असतील की. अगं तरी पण एवढे थोडीच होणार आहेत. ते बी हायच म्हणा, पण ह्यांनी पैसे कुठं आणलेत की काय कळलं. इथं मी तुझ्या संसाराला पैसा पैसा जमवते आणि अजिंक्यांची लक्षणं बघ कशी आहेत ती. आर्मीत भरती होऊन संसार करता येते का? सांग की. तुला काय बोललं नाहीत का अजिंक्य? नाही. असं दचकायला काय झालं? काय नाही. मग सांग की. काय? तुला काय बोलले का अजिंक्य? नाही, उलट मी पण त्यांनी पैसे कुठून आणले याचाच विचार करते. जयडे, एक काम करशील? काय? तू अजिंक्यवर बारीक लक्ष ठेव आणि त्यांना पैसे कोणी दिल्यात ना ते शोधून काढ. हा. ह्यांनी पैसे दिल्याचं जर समजलं तर ह्यांचं काय खरंच नाही. अगं मला असं वाटतंय की त्यांनी त्यांच्या काकांकडून पैसे आणले असतील. नाही नाही, लहानपणापासून ओळखते मी अजिंक्यना. पैसे मागायला काकांकडे जाणार नाहीत. हा, मग एखाद्या दोस्ताकडनं घेतले असतील. विक्रमन राहुल्या सोडला तर दुसरा कुठला दोस्त बी नाही की जेवढं उधार होऊन पैसे देईल.
त्या दोघातलं कुणी दिलं असलं असं मला वाटत नाही. पैसे घरातल्याच कुणीतरी दिलं. नाही नाही अगं घरातलं कुणी नाही दिलं. तुला काय माहित? अगं म्हणजे घरातलं कुणी दिलं असतं तर सांगितलं असतं ना. पण जर का कुणी न सांगता पैसे दिलं तर मी हाय आणि देणारा हाय. दिसतं कळू दे मला पैसे कुणी दिल्यात ती. मग काय करते ती बघच. मी पैसे दिलेलं मम्मीला कळलं ना तर माझं काय खरं नाही. नाना रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आज सुन्या ना तुझ्या बरोबर? नाही आज रजेव आहे त्यो. बर बर बर. नाना माझं एक काम होतं. अरे बोल की मग काय झालं? नाना तुम्हाला गावातलंही मानतात. समधी तुमचं ऐकतात. तुमचा शब्द कोणी खाली पडू देत नाही. माझं एक छोटस काम कराल? अरे बोल की मग. आमचा अजिंक्य हं. काय केलं आमचं ऐकणं झालाय. तुम्ही जरा त्याच्याशी बोलून बघा की तुमचं ऐकल त्यो. अरे अजिंक्य चांगला पोरगा आहे. त्याला काय सांगायचं? तसं नाही. त्याच्या डोसक्यात आर्मीचं खूळ भरलंय. आमचं कोणाचं ऐकणच झालाय तो. तुम्ही जरा बोलून बघा की त्याच्याशी. पण मी नेमकं काय बोलू त्याच्याशी? तसं नाही नाना. आज तर भरतीच्या कामाला तो पैसे भरायला निघालाय. काय तुम्ही समजून सांगितलं नाही त्याला कुणी? आमचं काहीच ऐकणं झालंय. अहो नाना आई बापाच्या माघारी हे पोरगा आम्ही एवढं वाढवलं आणि ह्यो सैन्यात भरती व्हायचं म्हणतोय. उद्या तिकडे काय बरं वाईट झालं तर त्याच्या चुलत्यांना पाहुण्यांना काय उत्तर देणार आहे मी? नाना भले आजपर्यंत त्यांनी काय मला विचारलं नसेल पण वाईट साईड झालं ना तर 10 बाजूने 10 तोंड बोलायला लागतील. तू काळजी करू नकस. मी सांगतो त्याला समजून. अरे अजिंक्य चांगला पोरगा आहे. त्याचं रक्त तरुण आहे हे लक्षात घे. तू कधीच चुकीच्या मार्गाने जाणार नाही. तू जे काय करेल ना ते मनापासून करेल आणि त्याच्यात त्याला यश पण मिळेल. तू नका काळजी करूस. ते नक्कीच आयुष्यात चांगलं काहीतरी करून दाखवल. अहो त्याचं काहीतरी चांगलं व्हावं म्हणूनच तळमळ वाटते ना मला. आता ह्यो सैन्यात भरती व्हायचं म्हणतोय. सैन्यात भरती होऊन काय होणार आहे त्याचं? त्या परास इथंच कुठेतरी नोकरी केली असती तर आम्हाला सगळ्यांना आधार वाटला असता ना त्याचा. एवढंच म्हणायचंय मला. तू नको काळजी करूस. मी सांगतो त्याला समजून. चल जेवायला चल. चल. कधी येणार आहेत पोर? येतील की. मी काय म्हणतोय आता आपण इथं लवकरात लवकर सटकायला हवं. सगळ्यांचं फोन यायला लागल्यात काम कधी होणार काम कधी होणार म्हणून. येऊ देत की फोन. अरे तुला कसं टेन्शन वगैरे येत नाही रे? आत्ता पाव तर आपण कोटभर रुपये जमा केल्यात आणि एवढे पैसे घेऊन आपण जास्ती दिवस इथं थांबू शकत नाही. अरे हो 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 किती गडबड करतोय. थांब जरा. या 2 पोरांचे पैसे आले की आपण निघायचंय. हा एकदा का पैसे हातात पडले की कोण थांबतंय इथं? हे बघ या आलात. बघ आले की नाही? का काय झालं? काय नाही. हा घाबरला होता. याला वाटलं तुम्ही येताय का नाही. असं कसं होईल सर? बर तुम्ही यांना ओळखलं का? वय वय मागच्या वेळेला तुम्हाला भेटायला आलतो त्यावेळी तुमच्या सोबत होते. शार्प मेमरी आहे याची. आर्मीत अशीच माणसं लागतात. पण हे कोण आहेत माहिती आहेत का? कोण? हे साहेब तुमचं काम करणार आहेत. मोठा साहेब आहे आर्मीतला पण आता ते एक्स आर्मी आहेत.
तुमचं काम हेच करून देणार आहेत. सर कुठल्या रेजिमेंट मध्ये होता तुम्ही? मी ते हे बघा, ऋषीला जात आणि सैनिकाला रेजिमेंट कधी विचारायची नाही. जर उद्या लोकांना कळलं की आम्ही पैसे घेऊन कामं करतोय तर उद्या अडकू ना आम्ही आत. तुम्हाला रेजिमेंट करायची का भरती करायची सांगा. नाही नाही, भरती व्हायचंय सर. मग मुद्द्याचं बोला. आमचा वेळ कशाला वाया घालवता? पैसे आणलेत का? आणलीत की. मग द्या. सर मोजून घ्या. आमचा विश्वास आहे तुमच्यावर. नाही सर, ते काय झालंय, जरा प्रॉब्लेम झालाय. काय? माझे 85,000 आहेत आणि राहुल्याचे 40,000 आहेत. काय? अरे फोनवर तर तू बोलला होतास तुझे 85 आणि ह्याचे सगळे जमलेत म्हणून. हो, पण आता नाही. तो नाहीत म्हणजे दोघांचं मिळून 1.5 लाख होत नाहीत. कसं करायचं काम? अहो सर, आमच्याकडे एवढंच आहेत. हे घ्या, घेऊन जा पैसे. अहो सर सर ऐका की सर, असं बोलू नका सर. अहो खूप कष्टाने जमा केले जो पैसे आम्ही. माझ्या आईचं दागिने मी घाण ठेवून आणले तो, फक्त मला आर्मीत भरती होण्यासाठी. होय सर, मी तर आमच्या बापूची अख्ख्या आयुष्याची शेविंग घेऊन आलोय सर. सर सर काय बी करा सर, प्लीज सर, प्लीज काय बी करा आणि एवढ्या पैशातच करावं सर काम, प्लीज सर. होय होय सर, प्लीज काम करा. आम्ही वाटलं तर नंतर पैसे देतो की तुम्हाला. ठीक आहे ठीक आहे, असंही तुमच्या पगारातनं पैसे कापून घेणारच आहे मी. घ्या घ्या, कापून घ्या. घे पैसे मोजून घे. बर, डॉक्युमेंट तरी तुमचे नीट आणलेत का? हाय हाय. द्या मग. ही घ्या, दोघांची पण आहेत यात. ठीक आहे, तुम्हाला कळवतं काम झालंय की. सर ते पावती. पावती काय? नाही, पावती नसती, तेच मी ह्याला सांगत होतो. सर मी तुमच्या फोनची वाट बघतोय, काम झालं की नक्की सांगा. हो सांगतो सांगतो, करतो फोन. ऑल द बेस्ट. थँक्यू सर. पोरांनी पैसे कमी दिले. अरे जितकं पैसे मिळाले त्या समाधान मान की. आणि तुला काय कळतं का रे, मला कशाला आर्मीचा ऑफिसर केला? त्याला काय होतंय? काय नाही होत रे, यांना काय कळतंय? येडतांग पोर आहे ती. असं आर्मी मध्ये काम होतं का पैसे भरून? पण लगेच यांनी माझ्यावर विश्वास टाकला. मी काय आर्मीचा वाटतो का? अरे दुनिया अशीच आहे, जोपर्यंत गणणारी लोक आहेत तोपर्यंत आपल्यासारख्यांचा धंदा चालूच राहणार. अरे पण लेका, या पोराने पार आपल्या आईचे दागिने घाण पैसे आणले. मग ठेवू देत की. आपण थोडं सांगितलं होतं त्यांना घाण ठेवायला, त्यांनीच ठेवल्यात आणि त्यांनीच आणून दिल्यात. आणि बघ, आपल्या धंद्यामध्ये असं लय इमोशनल होऊन चालत नाही बघ. आता या कागदपत्रांचं काय करायचं? हे ठेव तुझ्या जवळ. हा, सगळ्यांच्या कागदाबरोबर देऊ की पेटवून. राहुल्या, आपलं आर्मीत जायचं फिक्स झालं.